PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवड शहराचे पैलवान काळूराम लांडगे कोल्हापूर येथे महात्मा गांधीजी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित। कोल्हापूर येथे राजश्री शाहू स्मारक भवन येथे नुकताच झालेल्या महात्मा गांधीजी जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश केसरकर हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना म्हणाले, गांधीजी यांचं देश निर्मितीमध्ये खूप मोलाचे योगदान आहे। त्यांच्या पुढाकाराने देशाला स्वातंत्र्य मिळालं। ते नेहमी सर्वसामान्य उपेक्षित माणसांच्या बाजूचा विचार करत असतात। खेड्याकडे चला ही त्यांची खूप महत्त्वाची घोषणा होती। आजच्या काळात महात्मा गांधीजी यांच्या विचाराची अतिशय गरज असल्याचंही ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी यावेळी सांगितलं। ते महात्मा गांधीजी नवविचार मंच यांच्या वतीनं देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभात राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे बोलत होते। यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पुरोगामी शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले, महात्मा गांधीजी देशाची गरज आहे। आज गांधी विचारच प्रतिगामी शक्तीनं रोखू शकतात। माझा सन्मान हा गांधी विचारांचा सन्मान आहे। गोव्यातील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राध्यापक श्रीकृष्ण अडसूळ म्हणाले, महात्मा गांधीजींचे विचार ध्येयनिष्ठ होते। सामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे असं त्यांना वाटत असे। त्यांच्या नावाचा पुरस्कार सर्वांना मिळणे हा गांधीवादी पुरस्कारार्थींचा सन्मान आहे। प्रकाश अनिल महमाने म्हणाले, गांधी व्यक्ती नसून विचार आहे। गांधी विचारांना किती संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते संपत नसतात, कारण गांधी विचार भारतीयांच्या मनामनात नसानसात दडलेले आहेत। त्यामुळे गांधी विचार आजही जिवंत आहेत। त्यानंतर ॲडव्होकेट करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर यांची भाषणे झाली। मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना 70,000 रुपयांचा चेक यावेळी दिला। तसेच या कार्यक्रमाचं औचित्य साधून कासारवाडी येथील पैलवान काळूराम लांडगे यांना सन्मान चिन्ह, मानपत्र व गांधी टोपी देऊन सर्वोत्तम समजला जाणारा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्यामुळे त्यांना महात्मा गांधीजी राष्ट्रीय पुरस्कार 2025 वरील मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला। यावेळी 24 जणांना पुरस्कार देण्यात आले। यावेळी पुरस्कारार्थी, नातेवाईक व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली। पुरस्कार सोहळ्याचे प्राटिके सरगर यांनी स्वागत व प्रस्तावित केलं। तसेच सूत्रसंचालन अभिजित मासुरीकर यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार मानसेकर यांनी मानले आणि सोहळ्याची सांगता झाली। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।